नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज शुक्रवार 10 एप्रिल 2026. शेतकरी मित्रांनो, आज हरभऱ्याच्या दरात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत. मग काय मिळतोय हरभऱ्याला संपूर्ण महाराष्ट्रात बाजारभाव पहा. वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण विनंती आहे की चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. पहिली बाजार समिती आहे आष्टी वर्धा. आवक आली आहे हरभऱ्याला 40 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,000 रुपये. सर्वसाधारण दर 5,150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,315 रुपये. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे अकोला. काबुली हरभऱ्याला आवक आलेली आहे 445 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,750 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 7,450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,050 रुपयाचा. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव. काटे हरभऱ्याला आवक आलेली आहे 90 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3,880 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 5,003 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,220 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे बीड. लाल हरभऱ्याला आवक आली आहे 37 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 3,710 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 4,851 रुपये, तर जास्तीचा दर 5,175 रुपये मिळालेला आहे. यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर. लाल हरभऱ्याला आवक आलेली आहे 103 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,215 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 5,221 रुपये, तर जास्तीचा दर 5,250 रुपये. यानंतरची बाजार समिती आहे मुखेड. लाल हरभऱ्याला आवक आलेली आहे 38 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,500 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 5,500, तर जास्तीचा दर सुद्धा 5,500 रुपये मिळालेला आहे. मित्रांनो, यानंतरची बाजार समिती अकोला. लोकल हरभऱ्याला आवक आलेली आहे 1,709 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 5,200 रुपयाचा. सर्वसाधारण दर 5,330 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5,450 रुपये.